लहान मुलं असो व मोठी माणसं सगळ्यांनाच केक हा प्रकार नक्कीच आवडतो. तर उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आज आपण आंब्यापासून बिना मैद्याच्या रव्यापासून केक आपण बनवणार आहोत. हा केक आपल्या घरगुती साहित्यात बनतो आणि एकदम झटपट बनतो. आपण इथे कुठेही ओव्हन वापरणार नाहीये. घरगुती कढई वापरून आपण हा केक बनवणार आहोत. एकदम मऊसूत आणि स्पॉन्जी मँगो रवा केक आज आपण बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 आणि अर्धा कप इतका रवा घेतलेला आहे, म्हणजेच 1.5 कप इतका रवा घेतलेला आहे. तुम्ही बारीक मोठा कोणताही रवा वापरू शकता. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा कप साखर घातली आहे आणि मिक्सरमध्ये बारीक असं त्याला दळून घेतलेलं आहे. आता हा दळलेला रवा आपल्याला बाउलमध्ये घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप इतकं दही घालायचं आहे. दही हे फ्रेश असावं. त्यानंतर याच्यामध्ये 1/4 कप तेल घातलं आहे, म्हणजेच 2 मोठे चमचे. आणि हे सगळं आपल्याला एकाच दिशेने फिरवत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पिठामध्ये कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या ठेवायच्या नाही आहे. इथं आपलं पीठ तयार आहे. आता हे सगळं आपल्याला 10 मिनिटाकरता झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर इथे एक मोठी कढई घेतली आहे व त्यामध्ये मी स्टँड ठेवला आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून मी याला 10 मिनिटासाठी प्रीहीट करणार आहे. आपले कढई तापते तोपर्यंत आपण केकच्या टिनला तेल लावून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये बटर पेपर टाकणार आहे. तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर पीठ भुरभुरा. इथं 10 मिनिटं झाले आहे आणि आपलं जे पीठ आहे ते व्यवस्थित मुरलं आहे. याच्यामध्ये आता 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा सोडा आणि त्याचसोबत आपल्याला यामध्ये आंब्याचा गर घालायचा आहे. आंब्याचा गर आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे. त्यानंतर 2 मोठे चमचे आपल्याला याच्यामध्ये दूध घालायचं आहे आणि परत एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आंब्याचा जो फ्लेवर आहे तो आपल्या पिठामध्ये उतरेल. आणि इथं बघा आपलं एकदम लम्प्स फ्री बॅटर तयार झालेलं आहे. केकला छान रंगत येण्यासाठी आपण याच्यामध्ये 2 मोठे चमचे रंगीत टूटी फ्रुटी घातली आहे. ती सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे, किंवा तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता. त्यानंतर आता हे बॅटर आपल्याला आपल्या केक टीनमध्ये ओतायचं आहे. ओतून झाल्यानंतर आपल्याला त्याला 1 ते 2 वेळा व्यवस्थित टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे एअर गॅप्स आहे त्या पिठामधून निघून जातील. वरून सजावटीसाठी तुम्ही परत एकदा टूटी फ्रुटी पसरवू शकता. याने केक दिसायला खूप सुंदर दिसतो. तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्ससुद्धा तुम्ही याच्यावरती भुरभुरू शकता. आणि इथं आपला केक आता शिजवण्यासाठी तयार झालेला आहे. आपण आधीच कढई तापवायला ठेवली होती. आता त्याच कढईमध्ये आपण हा केक व्यवस्थित काळजीपूर्वक ठेवणार आहे आणि याला 30 ते 40 मिनटं एकदम मंद आचेवरती आपण शिजवून घेणार आहे. ओव्हनमध्ये करत असाल तर 180 डिग्री सेल्सिअसला तुम्ही 40 मिनिट्सपर्यंत ठेवू शकता. इथं 30 ते 40 मिनटं झाली आहे आणि तुम्ही बघू शकता आपला केक एकदम फुलला आहे. इथं मी एका फोर्कच्या मदतीने आता चेक करणार आहे. आपली फोर्क क्लीन आली आहे, याचाच अर्थ आपला केक पूर्णपणे शिजला आहे. आता हा केक बाजूला काढून आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. थंड झालेला केक आता आपण डिमोल्ड करणार आहे. सुरीच्या साहाय्याने आपण त्याला बाजूने काढून घेणार आहे. 1 ते 2 वेळा टॅप करून घ्यायचा आहे आणि आपला केक डिमोल्ड झाला आहे. आणि त्यावरचा बटर पेपर काढायचा आहे. तुम्ही बघू शकता आपला केकला एकदम जाळी सुटली आहे आणि खूप स्पॉन्जी आणि मऊसूत झाला आहे. खायला तर हा एकदम
भन्नाटच लागणार आहे. तर हा केक तुम्ही घरी नक्की ट्राय करा. मैदा न वापरता रवा वापरून हा केक तुम्ही बनवा आणि तुमची बर्थडे असू द्या किंवा एखादी छोटीशी पार्टी असू द्या, तर हा तुम्ही नक्की बनवू शकता. तसंच चहासोबत खाण्यासाठी ॲज अ साईड डिश म्हणून सुद्धा तुम्ही हा खाऊ शकता. लहान मुलांच्या टिफिनमध्ये किंवा एखाद्या मिनी सेलिब्रेशनसाठी तुम्ही नक्की बनवू शकता. एकदम मऊसूत आणि स्पॉन्जी मँगो रवा केक तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया नवीन रेसिपीसोबत.